स्माइली इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आत्मवंदन सगळ्यांना. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? टीम आवाज येतोय? येस, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. व्हेरी गुड. स्नेहा मॅम, माझा आवाज येतोय तुम्हाला? स्वाती मॅम, आवाज येतोय? येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी आपण एनर्जीच्या सेशन मध्ये आज एनर्जी शिकणार आहोत. आपल्या माइंडची पॉवर शिकणार आहोत. तर आपल्याला काय आहे, कॅमेरा इंटरॅक्शन खूप छान होतं, बरोबर ना? आपल्याला कॅमेरे ऑन करायचे आहे. सगळ्या लेडीज आपण इथे आहोत. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपण येस, रेडी आहात का तुम्ही सगळे? येस, नेहा मॅम रेडी आहात? स्वाती मॅम रेडी आहात? चला आजचं सुरू. येस, सायली मॅम व्हेरी, दीपाली मॅम व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे असं पाहिजे, रिस्पॉन्स पाहिजे ना. मी असं बंद कॅमेराला शिकवणार आहे का? मग एनर्जी एक्सचेंज कसं होईल? आपल्याला नवीन ऊर्जांना शिकायचं आहे ना. मग आपली एनर्जी पण कशी पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे ना. आपण कॉन्फिडंट पाहिजे. आपण ज्या प्रॉब्लेम मध्ये स्टक झालो आहे आज, आपल्याला तिथून बाहेर निघायचंय ना. येस, व्हेरी गुड. बघा, मी फोर्स करणार नाही, पण ज्यांना शक्य होत असेल तर आपण सगळ्या वुमन्स आहोत तिथे. वुमन्स डे निमित्त सगळ्यांसाठी, वुमन्ससाठी हे स्पेशली सेशन आहे. तर चांगलं इंटरॅक्शन व्हावं, आपल्याला चांगलं नॉलेज मिळावं, यासाठी मी कॅमेरे ऑन करायला, शक्य असल्यास तुम्ही ऑफिसमध्ये नसाल तर कॅमेरे ऑन करून बसायचंय. येस, सगळ्यांना परत एकदा खूप सारं अभिनंदन की तुम्ही आज स्वतःसाठी एक पाऊल उचललं आणि माझ्या या 10 डेजच्या सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम, वेलकम, वेलकम. आपण रेकी विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की आपलंच माइंड, आपलंच सगळं आपल्यासाठी काय काय काम करतं. आपलीच माइंड, बॉडी आणि सोल आपल्यासाठी काय काय काम करतं, आणि त्याच्यातच आपण चेंजेस करणार आहोत. की आपलीच एनर्जी, आपल्याला काय करायचं, एक एनर्जीचा शिफ्ट करायचा आहे. आज आपण जिथे आहोत तिथून कुठेतरी आपल्याला जायचं आहे. तर तिथे तिथे पोहोचण्यापर्यंतचा जो रस्ता आहे, त्यात मी एक तुमच्या लाईफमध्ये खारीचा वाटा उचलायला इच्छुक आहे. तुम्ही रेडी असाल तर टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. येस. आपलं हे 10 दिवसाचं सेशन राहणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला आपल्याला काय काय सेशनमध्ये शिकायला मिळणार ते सांगते. येस, रेकी आणि माइंड पॉवर वर्कशॉप माझ्याबद्दल जाणून घ्यायची, मला नाही वाटत काही सांगावं. पण आपण नंतर कधीतरी जाणून घेऊया. पण तुम्ही काय शिकणार आहे ते मी तुम्हाला सांगते. की रेकी लेवल मध्ये आपण आपलं 7 चक्र, आपल्या शरीरामध्ये जे चक्र आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. ते 7 चक्र आपल्यासाठी काय काय काम करतात ते आपण जाणून घेणार आहे. औरा म्हणजे काय, औरा क्लिन्झिंग कसं करायचं, औराला प्रोटेक्ट कसं करायचं, रेकी म्हणजे काय, रेकीची हिस्ट्री काय आहे, रेकी कुठल्या तत्वावरती काम करते. त्यानंतर एनर्जी बॉल एक्सरसाइज, ज्यांना इच्छा असेल त्यांना रेकी लेवल 1चं अट्युनमेंट दिल्या जाईल. अट्युनमेंट प्रोसेस करतो आपण. नंतर सेल्फ हिलिंग टेक्निक, तुम्ही स्वतःला कुठल्या टेक्निकनी हील करणार आहात, कुठली प्रोसेस वापरणार आहात. त्यानंतर द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आजचा आपला टॉपिक आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. की आपलंच माइंड, आपलंच अवचेतन मन आपल्या आनंदासाठी कसं कारणीभूत आहे आणि आपल्या आनंदासाठी काय करत असतं. ठीक आहे, इतका सिलेबस समजला आहे सगळ्यांना? येस, व्हेरी गुड.
स्क्रीन दिसते आहे? येस. पुढे आहे हे सेशन कोणासाठी? स्पेशली डिझाईन फॉर वुमन्स. द वर्कशॉप इज डिझाईन फॉर पीपल. आणि आता सध्या वुमन्स आहे म्हणून वुमन्ससाठी त्यांना आपल्या लाईफमध्ये कुठल्याही प्रकारची ग्रोथ पाहिजे, मग ती पर्सनल ग्रोथ असू द्या, स्पिरिच्युअल ग्रोथ असू द्या, तुमची सोशल ग्रोथ असू द्या, इकॉनॉमिकल फायनान्स कुठलीही ग्रोथ असू द्या, तुमची करिअरची ग्रोथ असू द्या, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे सेशन डिझाईन केलेलं आहे की त्याला कुठेतरी शिफ्ट पाहिजे. आज मी ज्या पोझिशन मध्ये आहे त्या पोझिशन पासून मला कुठेतरी शिफ्ट व्हायचं आहे. त्या प्रत्येकासाठी हे सेशन डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण तणाव थकवा जर जाणवत आहे, तुमच्या कुठेतरी बॉडीमध्ये पेन आहे, तर त्या प्रत्येकासाठी हे सेशन आहे. येस. त्यानंतर इमोशनल बॅलन्स तुम्हाला साधता येत नसेल, त्या प्रत्येकासाठी हे सेशन आहे. ज्यांना आपली ऊर्जा वाढवून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे सेशन्स आहे. त्यानंतर ज्यांना काहीतरी नवीन शिकायचं आहे, की आता वेळ आहे, आता मी शिकू शकतो आणि मला स्वतःला काहीतरी प्राधान्य देता येईल, त्या प्रत्येकासाठी हे सेशन आहे. आणि ज्यांना आयुष्यात प्रत्येक वेळेस ऍक्शन घेण्याची सवय आहे, काहीतरी परफॉर्म्स करण्याची सवय आहे, काहीतरी नवीन करण्याची सवय आहे, त्या सगळ्यांसाठी हे सेशन आहे. कळतंय? कोणाकोणासाठी सेशन डिझाईन केलेलं आहे? ज्यांना आपल्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. हे ट्रान्सफॉर्मेशनचं वर्कशॉप आहे. रेकी शिकणार आहोत आपण इथे, एनर्जी विषयी शिकणार आहोत आणि आपली लाईफ या 10 दिवसात तुम्ही काय करणार आहे? शिफ्ट करणार आहे. हे जे आपण स्वतःसाठी ज्यांचं डेडिकेशन आहे की या 10 दिवसांमध्ये मी माझ्या लाईफला कुठेतरी नेऊ इच्छिते, मी ज्या परिस्थितीत आज स्टक झालेली आहे तिथून बाहेर मला पडायचं आहे, मला काहीतरी नवीन मिळवायचं आहे, मला माझ्या आनंदाची स्वतःची गुरुकिल्ली स्वतःची चाबी शोधायची आहे, तर त्या लोकांसाठी हे स्पेशली डिझाईन केलेलं सेशन आहे. बरोबर? हेतू कळाला? हे 10 दिवसाचं सेशन राहणार आहे. उद्या संडे आहे, तो आज इंट्रोडक्टरी सेशन राहणार. रोज आपलं शार्प 5 वाजता सेशन राहील. ठीक आहे? येस. पुढे जाऊया आपण. क्या यह आपके जीवन का वर्तमान आहे? बरोबर. प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या वरीज मध्ये, प्रॉब्लेम्स मध्ये, स्ट्रेस मध्ये, कुठल्या तरी डाऊट मध्ये अडकलेला आहे. सेल्फ डाऊट आहे, स्वतःविषयी प्रेमाची भावना नसणे, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा स्ट्रेस. मग तो स्ट्रेस तुमचा फायनान्शियल असू द्या, तुमच्या रिलेशनशिपचा असू द्या, किंवा तुमच्या हेल्थ, कुठल्याही समस्या ह्या फक्त 3 लेवलच्या आहेत. एक शारीरिक समस्या, एक मानसिक समस्या आणि एक करिअर रिलेटेड किंवा कुठल्या पैशाच्या रिलेटेड. बरोबर? इथेच आपण कुठेतरी अडकलोय. याच्या व्यतिरिक्त समस्याच नाही. बरोबर का? आर यू ऍग्री विथ दॅट? येस. तर मग समस्यांचं आहे तर समस्यांना सोल्युशन पण असेल की नाही? प्रत्येक वेळा जर समस्या आलेली आहे तर ती समस्या येण्यासाठी मी कुठेतरी कारण दिलंय. बरोबर? आणि जर मी कारण दिलं आहे तर समस्याला कारण दिलेलं आहे तर त्या कारणासाठी काहीतरी उपाय नक्की असतो. बरोबर? असतो की नाही? जर काही समस्या आली आहे तर समस्याला एक तर मी कारण दिलं आहे, आणि जर समस्या आहे आणि मग समस्यावरती उपाय पण आहे. येस. बरोबर. उपाय आहे म्हणूनच काहीतरी प्रत्येकाचे सोल्युशन असतं. जर ती ईश्वरानी, त्या भगवंतानी, त्या युनिव्हर्सनी तुम्हाला प्रॉब्लेम दिला आहे तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील दिलेलं असतं. फक्त आपल्याला काय करावं लागतं? एक पाऊल पुढे उचलावं लागतो आणि ती सोल्युशन शोधावं लागतं. कळतंय? येस. व्हेरी गुड. तुम्ही सगळेजण ऍक्टिव्ह आहात. तुम्ही थोडस इंटरॅक्शन साठी कॅमेरे ऑन करा, छान वाटेल मला खूप. ठीक आहे. आता अजून एक पॉइंट सांगते मी. अवर लाईफ इज कंट्रोल बाय व्हॉट यू एक्झॅक्टली फोकस ऑन. आपली लाईफ कुठे कंट्रोल करते माहितीये? व्हॉट एक्झॅक्टली यू फोकस ऑन. तुमचा जिथे फोकस आहे तिथे काय करत असते? आपली लाईफ कंट्रोल करत असते. ठीक आहे?
जिथे तिथे तुमचा फोकस जाणार आहे, जिथे तिथे तुमची एनर्जी जाणार आहे, आणि जिथे जिथे तुमची एनर्जी जाणार आहे तिथे तिथे काय होणार आहे, ग्रोथ आणि एक्सपान्शन होणार आहे. कळतंय? जिथे तुमची एनर्जी जाईल तिथे तिथे तुमची ती तिथे ग्रोथ होणार आहे. म्हणून काय, लाईफ इज कंट्रोल बाय व्हॉट एक्झॅक्टली यू फोकस ऑन. तुम्ही जिथे फोकस करणार आहे ती गोष्ट फार महत्वाची आहे. बरोबर? बरं, मला एक कोण सांगेल, एक प्रश्न विचारते मी. राग येतो का तुम्हाला? प्रत्येकाला येतो राग. चिडचिड होते, होते ना? होते का? येस, होते ना. राग आल्यावर काय करतात आपण? चिडचिड करतो, बोलतो, भांडतो. बरोबर? आणि कोणी कौतुक केलं तर कसं वाटतं? कोण अनम्यूट करून सांगेल? सायली मॅम, तुम्हाला कोणी कौतुक केलं तुमचं, कसं वाटेल? अनम्यूट करा. छान वाटते. आपले गुणदोष दाखवले की प्रत्येकाला काय येतो? राग येतो. राग आहे. बरोबर? ते पटत नाही. आणि आपलं कौतुक केलं तर काय होईल? छान वाटतं ना प्रत्येकाला. हो. बरोबर. सगळ्यांचं हे उत्तर आहे. रवीना मॅम, दीपाली मॅम, बरोबर. मग आज आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जीवनातल्या, येस, कादंबरी मॅम, व्हेरी गुड, सगळ्यांना राग येतो. मग आज मला असं सिच्युएशन हे करायचे आहे की मला जर राग येतो आहे तर रागाचं कारण मला शोधून काढायचं आहे. आणि त्या रागाच्या सगळ्या सिच्युएशन मी तुम्हाला पहिल्या वेळेस सांगितलंय की आपल्याला काय करायचं, नोटबुक आणि पेन घेऊन बसायचंय. इंटरॅक्टिव्ह सेशन राहणार आहे, नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि ऍक्टिव्हिटी करायची. काय करायची आहे? ऍक्टिव्हिटी करायची आहे. रेडी आहात तुम्ही सगळे? सुरेखा मिसाळ मॅम, शक्य असेल तर कॅमेरे ऑन करा. साधना माने मॅम, दीपाली भांबे मॅम, प्रतिभा निकम मॅम, कादंबरी मॅम, करुणा मॅम, प्रीती मॅम, वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांनी आपल्याला कॅमेरा ऑन करून बसायचा आहे शक्य असल्यास. अच्छा, ओके. जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहे त्यांचे समजू शकते मी. ठीक आहे, ओके. बघा आता मला तुमचा हात चेक करा बरं, किती मागे जातो. आता बघा, हँड मागे, आता बसा आणि हँड मागे. तुम्ही पोझिशन लक्षात ठेवा, किती जातोय ते लक्षात ठेवायचं. येस, पोझिशन लक्षात आहे. आता करा, येस आय एम रेडी करा. येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी टू ट्रान्सफॉर्म माय लाईफ, येस आय एम रेडी टू ट्रान्सफॉर्म माय लाईफ, येस आय एम रेडी टू ट्रान्सफॉर्म माय, येस आय एम रेडी, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. आता हात मागे किती गेलाय बघा, चेक करा. शिफ्ट झालाय पोझिशन? कोणाची पोझिशन शिफ्ट झाली? स्वाती मॅम, अनम्यूट करा. थोडासा शिफ्ट झाला हात. झाला ना? हो. पहिलेची पोझिशन जी होती त्याच्या मागे गेला. त्यापेक्षा हो. येस. बर, येस. हेच मी तुम्हाला पॉवर दाखते की आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर काय आहे. येस, रवीना मॅम, तुमचं येस, चेंज झाली पोझिशन. चेंज झाली ना? हो. दीपाली मॅम, तुम्ही केलं का परफॉर्म? ऍक्टिव्हिटी केली तुम्ही? अनम्यूट करा, अनम्यूट करा, तिथे अनम्यूटचं बटन असतं बघा. हॅलो. हा हॅलो. हा, मी बोला, एका येतोय फंक्शन मला मध्ये आहे आवाज. बाहेर. ओके, हा, नो मी प्रॉब्लेम. एका फंक्शन मध्ये आहे बाहेर. हा, मी घरी चालेल, गेल्यावर करते. ओके. चालेल सर, ओके, मी ओके, अटेंड करते फक्त. हा. ओके. ओके, ओके, नो ओके. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. थँक्यू. बघा, एक छोट्याशा ऍक्टिव्हिटीनी आपल्याला काय होतंय, फरक पडतोय. पण जेव्हा मी माझ्या ऊर्जांना कंटिन्यू कंटिन्यू मला मला इनपुट देता आलं पॉझिटिव्ह, तर किती छान होणार आहे. होईल की नाही? प्रतिभा मॅम, येस, होईल ना? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शक्य असल्यास कॅमेरा ऑन करून बसावं. चला, आज आपल्याला पुढची ऍक्टिव्हिटी ही आहे की आपल्याला आपल्या आयुष्याच्या राग येणाऱ्या ज्या सिच्युएशन आहेत त्या प्रत्येकाला लिहून काढायचे. ज्या ज्या सिच्युएशनचा तुम्हाला राग येतो ती प्रत्येक सिच्युएशन, ती प्रत्येक घटना तुम्हाला लिहून ठेवायची आहे. स्टार्ट. प्रत्येकाने लिहायची आहे.
ज्या ज्या सिच्युएशनचा तुम्हाला, जे जी परिस्थिती, जे जे सफरिंग तुम्हाला आहे आणि त्या त्या गोष्टींचा तुम्हाला राग येतो आहे, ते सगळं आपल्याला लिहायचं आहे. स्वाती जोशी मॅम. येस, स्टार्ट करा सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी. शिवानी मॅम. ज्या ज्या सिच्युएशनचा, ज्या ज्या घटनांचा आपल्याला राग येतो, त्या त्या सगळ्या घटना आपल्याला काय करायचे, राईट डाऊन करायचे. सगळ्याच घटना आपल्याला लिहायचे पहिल्यांदा. त्यामध्ये तुम्हाला जर पर्टिक्युलर पर्सनचा राग येत असेल, त्या पर्सनचे नावं देखील लिहा, की ज्या ज्या लोकांचा तुम्हाला राग येतोय, ज्या ज्या घटनांचा राग येतोय, प्रत्येक घटना आपल्याला लिहायची. आईचा, बाबांचा, मैत्रिणीचा, मित्राचा, नवऱ्याचा, बायकोचा, सासूचा, सासऱ्यांचा, मुलांचा, जे जे वाटतं आहे की मी कुठेतरी स्टक झालोय, त्या प्रत्येक घटनाला मला लिहायचं आहे. झालेत? नक्की. आज आपल्याला ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, हा कागदाला आपल्याला जाळून टाकायचं आहे. याचे काय करायचे, चिंध्या करायच्या जितक्या शक्य होतील तितक्या, आणि पुढच्या 21 दिवस ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. रोज आपल्याला कुठल्याही वेळेला, जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो, सकाळी मिळत असेल तर सकाळी, रात्री मिळत असेल तर रात्री, तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी दररोज 21 दिवसांसाठी करायची आहे. ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि झोपेच्या रात्री जेव्हा तुम्ही झोपणार आहात, त्याच्या 15 मिनिटं अगोदर जाळून टाकायचे. कधी जाळायचं आहे? रात्री झोपेच्या अगोदर जाळून टाकायची आहे. कळतंय? येस. ही स्टेप तुम्ही एक तुमच्यासाठी उचलता आहात. तुम्ही तुमच्यासाठी एक एक नवीन सुरुवात करता आहात, तर पहिल्यांदा आपल्याला ऍक्टिव्हिटी करणं महत्वाचं आहे. रेडी आहात सगळे? ही ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, आपल्याला रोज, आपल्याला ज्या ज्या घटनांचा राग येतो आहे, ज्या ज्या लोकांचा राग येतो आहे, ज्या ज्या सिच्युएशनचा राग येतो आहे, त्या त्या सगळ्या घटना आपल्याला काय करायच्या, रोज राईट डाऊन करायच्या आहे आणि रात्री झोपेच्या अगोदर जाळून टाकायच्या आहे. आणि ऑनेस्टली स्वतः सोबत ऑनेस्ट राहणं महत्वाचं आहे. काय करायचंय, तुम्हाला स्वतःसोबत ऑनेस्ट राहायचं. तुम्हाला कुठल्याही घटनांचा जेलिसी वाटत असेल, राग येत असेल, ज्या भावनेमध्ये तुम्ही आज आहात, ती भावना प्रत्येकाबद्दल तुम्हाला लिहायचंय. आणि रात्री झोपेच्या अगोदर मला का राग येतोय ते बघायचंय. मी दिसतेय तुम्हाला? येस, आवाज येतोय, क्लिअर आहे सगळं? ओके. ओके.
चला पुढे जाऊया आपण. आज आपण जाणून घेणार आहोत की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजेच काय. अवचेतन मन. प्रत्येकाला आपल्याला दोन माइंड आहेत. ते आपण अवचेतन मनाबद्दल जाणून घेणार आहोत की माझं अवचेतन मन माझ्यासाठी कुठल्या पद्धतीने काम करतं आणि काय काय काम करतं. रेडी आहात ना सगळे? की स्वतःच्या आपल्याला ऊर्जांना जेव्हा आपण जाणून घेणार आहोत, तर मला माझ्या पॉवर जाणून घ्यायच्या आहेत की माझ्यामध्ये काय ऊर्जा आहे, माझ्यामध्ये काय ताकद आहे आणि माझ्यामधलीच ताकद मी कुठे शिफ्ट करू शकते आणि काय त्याचा वापर करू शकणार आहे. मी स्लाइड शेअर करते, जस्ट 2 मिनिटं. येस. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बरोबर. तुकाराम महाराजांची एक सुंदर ओवी आहे. सगळ्यांचा कारक काय आहे? मन आहे. बरोबर आहे ना? मग हे मनासाठीच समर्थांनी काय केलंय? 205 श्लोक लिहिलेत. बरोबर. बहिणाबाईंनी काय केलंय? मनावरतीच कविता लिहिली आहे. हा, लिहिलंयत ना. का एवढं मनाला प्राधान्य देण्यात येतं? प्रत्येक वेळा मनाची का व्हॅल्यू केली आहे? कारण कुठेतरी प्रत्येक गोष्टीसाठी कारक माझं मन आहे. काय आहे? माझं मन आहे प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल. का एवढं मनाला, का प्रत्येक जण मनाबद्दल बोलतो की माइंड स्टेट चांगली पाहिजे? कळतंय का? माझी मेंटल हेल्थ चांगली पाहिजे. जर माझी मेंटल हेल्थ चांगली असेल तर माझी फिजिकल हेल्थ चांगली राहणार आहे. माझी फिजिकल हेल्थ चांगली राहणार तेव्हा माझी इकॉनॉमिकल हेल्थ काय होईल? वाढणार आहे. कळतंय? कुठेतरी माझी मेंटल हेल्थ म्हणजे माझी माइंडची स्टेट, माझं सबकॉन्शियस माइंड, जेव्हा माझं माइंड माझ्यासाठी चांगलं राहणार आहे तेव्हा काय राहणार आहे? तेव्हा माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा इफेक्ट होतोय. म्हणून मनाला सांगण्यात येत आहे, मना मना मना, काय रे तुझा महिमा. सांगताय ना? मग आज मी माझ्या मनाला जाणून घेणार आहे. जाणून घ्यायचं आहे ना की आपलं माइंड आपल्यासाठी काय काय करतं. बरोबर. इच्छित आहात तुम्ही? येस. पुढे जाऊया. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपल्याला तीन मन आहेत. बरोबर. कॉन्शियस, अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड. तर आपलं माइंड कसं असतं? कॉन्शियस माइंड म्हणजे मी आत्ता इथे बसलेली आहे, मी कॉन्शियसली बसलेली आहे, मी कॉन्शियसली क्लास घेते. बट माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये माझं कुठेतरी अंतरी मन आहे, जिथे तुमचा क्लास झाल्यानंतर माझं काय शेड्यूल आहे, माझा पुढचा जे काउन्सिलिंगची केस आहे ते नाही, माझं ते काउन्सिलिंगची केस टाइम वरती झाली पाहिजे, मला इथे टाइम दिलाय ते माझं कम्प्लीट झालं पाहिजे. माझं आजचं पुढचं रुटीन काय आहे ते कुठेतरी माझ्या अंतर्मनात चालू आहे. आज तुम्ही प्रेझेंट आहात, तुम्ही जिथे प्रेझेंट आहात ते कॉन्शियसली तुम्ही इथे बसले आहात. बरोबर. पण तुम्हाला काय आहे की ही मॅडम, हा हिने अशी घातली आहे, हिला नाही ठीक आहे, चष्मा लावलाय का, असं आहे का, तसं आहे का, काहीतरी तुमच्या बाहेर मनात चालू आहे. तुमच्या अंतरीच्या मनामध्ये काहीतरी माझ्याबद्दल जजमेंट, काहीतरी स्वतःबद्दल जजमेंट, काहीतरी अजून प्लॅनिंग की माझा हा क्लास झाल्यानंतर काहीतरी तुमच्या जे डेली रुटीन आहे तिथे तुम्ही विचारात पडले आहात. येस ऑर नो? येस. पडले आहात की नाही? प्रत्येकाला काहीतरी बॅकग्राऊंड मध्ये प्रत्येकाच्या चालू आहे. मुलांच्या बॅकग्राऊंड मध्ये चालू, आई रागवत आहे, मग मला हा मित्र, मैत्रीण अशी बोलली होती, मला हा मित्र असा बोलला होता, माझं हे चालू आहे. हे प्रत्येकाचं चालू असतं. मग माझं कॉन्शियस माइंड म्हणजे मी जिथे बसलेली आहे, माझी मेमरी काय आहे? कॉन्शियस माइंड म्हणजे काय? शॉर्ट टर्म मेमरी. काय असतं? थोड्या वेळासाठी असतं. थोड्या वेळासाठी इच्छाशक्ती जागृत होते, थोड्या वेळासाठी आपण ते काम करतो, नंतर आपला इंटरेस्ट चालला जातो.
रांगोळी आपण 24 तास काढू शकतो का? नाही. थोड्या वेळासाठी वाटतं की मी रांगोळी काढावी, थोड्या वेळासाठी वाटते घर सजवावं, थोड्या वेळासाठी गणित करायचे आहेत, थोड्या वेळासाठी करतो, नंतर सोडून देतो. अभ्यास करायचंय, थोड्या वेळासाठी वाटणार आहे की मी आता 1 तास अभ्यास करेल, मग सोडून देईल. राईट. माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय आहे मग? जर माझं कॉन्शियस माइंड 10% 5 ते 10% माझं कॉन्शियस माइंड आहे, माझा सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे? समुद्र आहे. आणि कॉन्शियस माइंड आहे माझ्या समुद्राच्या वरचे जे लेअर आपल्याला दिसते, जी वरची लेव्हल दिसते आहे, ते माझं कॉन्शियस माइंड आहे. आणि जे माझी खालची लेव्हल आहे, समुद्राचा तळ, सॉरी, जस मला गाठताना, एक्सक्यूज मी, जसा मला समुद्राचा तळ गाठता येत नाही, तसंच मला सबकॉन्शियस माइंडची डीपनेस कळत नाही. कळतंय? माझ्या सबकॉन्शियस माइंडला किती खोली आहे ते मला कळत नाही. म्हणून आज आपण जाणून घेणार आहे की माझं सबकॉन्शियस माइंड कसा काम करणार आहे, कुठल्या पद्धतीने मी त्याला ट्रेनिंग देणार आहे, आणि कुठल्या पद्धतीने माझ्या आनंदासाठी सबकॉन्शियस माइंड कारक ठरणार आहे. माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय काय असतं? सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट कळत नाही. सबकॉन्शियस माइंड, कोणाच्याही सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट कळत नाही. त्याला ज्या, तू वाईट आहे, तू वाईट आहे, तू वाईट आहे, तू रागीट आहे, तू रागीट आहे, तू रागीट आहे, असं अफर्मेशन जेव्हा दिलं जाते, तू चिडकी आहे, तू चिडकी आहे, तू चिडचिड करते, जर तुम्हाला त्या पद्धतीने अफर्मेशन दिल्या जाते, तेव्हा काय करतो आपला सबकॉन्शियस माइंड? ते रिसिव्ह करतो. कळते का? माझ्या सबकॉन्शियस माइंडला ज्या पद्धतीने मी ज्या भावना देणार आहे, ज्या गोष्टी सांगणार आहे, त्याच पद्धतीने ते काय करत असते? एक्सेप्ट करत. बरोबर? मला माझ्या ज्या भावना दाटलेल्या आहे, माझ्यासोबत जो इन्सिडन्स काही वर्षांपूर्वी घडला होता, काही वर्षांपूर्वी माझा कोणीतरी अपमान केला होता, काही वर्षांपूर्वी मला कोणाचा तरी राग आला होता, की कोणीतरी काहीतरी केलं होतं, ते सगळ्या गोष्टी मी कुठे साठवत असते? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. मंदिराच्या बाहेर जाताना मला जर चप्पल काढायची आहे, ही जी प्रोसिजर आहे, ही मी ऑब्झर्व करून, जेव्हा मी मंदिरात जात होती लहानपणी, ती ऑब्झर्व करून माझ्यामध्ये आलेली आहे. ती माझ्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स झालेली आहे. राईट? की कुठल्याही धर्मस्थळी जेव्हा आपण जातो आहे, तेव्हा आपण चपला बाहेर काढणे, ही माझी बिलीफ सिस्टीम झाली. काय झाली? ही माझी बिलीफ सिस्टीम झाली. बरोबर? मग ही कुठे आहे? ही माझ्यामध्येच आहे. माझं ट्रेनिंग जर मला प्रॉपरली दिला गेलं तर माझे चेंजेस होईल. मला सांगा, आत्ता शिवजयंती झाली झाली की नाही मागच्या महिन्यात? माझी जाऊ शिवरायांना काय नावाने हे द्यायच्या, आवाज द्यायच्या, कोणी आठवेल का? कोणी सांगेल मला? की जिजाऊ, साहेब सगळ्यांना माहितीये. लहानपणी शिवरायांना कोण हँड करा किंवा मला सांगा. येस, शिवरायांना काय म्हणायच्या? कोण सांगेल? अजून अनम्यूट करा, हँड रेज करा असा. हा, स्वप्नाली मॅम बोला. स्वप्नाली मॅम, साई आहे का? बोला. काय राजे. म्हणायच्या? राजे म्हणायच्या, बाळ राजे म्हणायच्या. बरोबर? आणि आज आपल्या भारताला, मी महाराष्ट्राला नाही म्हणत, पूर्ण संपूर्ण जगाला एक सुंदर राजा मिळाला, ज्याचं प्रत्येक 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 मराठी माणूस तर नाव घेतच, पण भारतातही, भारताच्या बाहेरही कितीतरी देशांमध्ये शिवजयंती साजरी झालेली आहे. माहिती आपल्याला? वाचण्यात आलं तुमच्या की भारताच्या बाहेर देखील शिवजयंती खूप देशात साजरी झाली आहे. जवळपास 100-150 देशांमध्ये शिवजयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. का? कारण जेव्हा जिजाऊंनी त्यांच्या डोक्यात काय केली होती? एक अफर्मेशनची पेरणी केली होती, एक त्यांची पॅरेंटिंग जी केली होती, की तुम्ही बाळ राजे आहात, राजे आहात, शिवबा राजे आहे. बरोबर? आपण काय करतो? पिल्ल्या टिल्ल्या या पद्धतीने, सोनू मोनू, बाळ, या पद्धतीने आपण काय करतो? बाली हाक मारतो ना आपल्या मुलांना, आवाज देतो.
त्यांनी आधीपासून त्यांच्या माइंडची प्रोग्रामिंग अशी केली होती की ते राजे घडावे, आणि ते घडलेत. कळतंय? स्क्रीनवरती नका लिहू. या पद्धतीने त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिली होती. म्हणून आज आपल्याला एक सुंदर राजा मिळालाय. आणि इतके वर्षानंतर आपण त्यांची शिवजयंती अजून देखील साजरी करतो आहे. आणि मी आता ऍज अ गेस्ट म्हणून शिवजयंतीला एका ठिकाणी गेले होते. तिथे त्या छोट्या मुलांच्या तोंडातून, पहिली दुसरीच्या पोरांच्या तोंडातून निघत होतं, आम्हालाही शिवाजी महाराज व्हायचंय. आज आम्हाला देखील शिवाजी महाराज व्हायचंय. ही दुसरी तिसरीतले मुलं बोलत होते. किती सुंदर पेरणी आहे ना? की त्यांच्या मनामध्ये हा विचार आहे की मलाही कुठेतरी घडायचं आहे, मलाही कुठेतरी शिवाजी महाराजांसारखं व्हायचंय. म्हणजे साहेब जिजाऊंनी किती सुंदर पेरणी होती. एक शेतकरी काय करत असतो? त्याला जे पाहिजे ते पेरत असतो, बरोबर? मला शेतकरी फार आवडतो. ज्याला जे पाहिजे आहे ना त्याची पेरणी करतो. ज्याला जर कारल्याचं बी काढायचं आहे तो कारल्याचंच बी पेरणार आहे. ज्याला वांगे उगवायचे वांगे पेरेल, गहू उगवेल गहू पेरेल. तो पेरणी करताना एक सुंदर प्रकारची पेरणी करतो, बरोबर? ईश्वराने पेरणी करताना तुमच्या माझ्यामध्ये जेव्हा शरीर निर्माण केलं, आत्मा निर्माण केला, तेव्हा सुंदर पेरणी केली होती. पण जेव्हा जेव्हा मी मोठी होत गेले, जेव्हा तेव्हा माझा संपर्क सत्व रजतम सगळ्या गुणांसोबत आला, तेव्हा तेव्हा माझ्या मदत काहीतरी गडबड होत गेली. ज्या ज्या लोकांना मी भेटत गेली, ज्या ज्या लोकांच्या मी संपर्कात आली, ज्यांनी मी पॅरेंटिंग, ज्या घरामध्ये माझी पॅरेंटिंग झाली, ज्या घरांमध्ये सगळ्या गोष्टींचा, ज्या लोकांमध्ये मी वावरली आहे, ज्या लोकांनी मला सांभाळलं, त्यानंतरही ते मला एज्युकेशन वाईज जे अनुभव आले, जे माझे फ्रेंड्स बनले, त्यांनी त्यांनी ज्या ज्या पद्धतीने मला ट्रीट केलं, त्या प्रत्येकाचा परिणाम माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये झालेला आहे. म्हणून माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप वर्षांपूर्वीच्या रागाच्या मेमरी राहतात. खूप वर्षांपूर्वीच्या घडलेल्या घटना जशाच्या तशाच आठवतात. आठवतात ना की नाही? आठवतात, बरोबर? मला जर कुत्रा दिसला, मला जर मांजर दिसली, तर मला लहानपणी जर भीती वाटत असेल, तर मला आजही रस्त्याने जाताना मांजर कुत्र्याची भीती वाटते, बरोबर आहे? जर मी लहानपणी कुठेतरी, मला असं आईनी सांगितलं आहे पडली वस्तू उचलू नये, तर मोठेपणी देखील मला कुठेही काहीही गोष्ट असेल तर काय होईल, माझं कुठेतरी बिलीव्ह सिस्टीम काम करायला लागेल, माझे तत्व माझ्यासाठी काम करायला लागतात, आणि मी कुणाच्याही घरी गेल्यानंतर त्या वस्तूला हात लावत नाही. होतात ना? की मला असा व्यवस्थितपणा आवडतो, ह्या मला मला टापटीपपणा राहायला आवडतो, बरं? मला मला असं आवडतं, बरं? ह्या गोष्टी कुठून येत आहे? तुम्ही काय देव आहे? नाही. तुम्हाला असं सांगण्यात आलंय का की तुम्ही असे घडणार आहात म्हणून? नाही. मग तुम्ही आज जे आहात, ती कुठेतरी पेरणी केल्या गेली आहे, आणि तुम्ही कुठेतरी ऑब्झर्व करून या गोष्टी कॅप्चर केल्यात. तुम्ही काय केलं आहे, जे जे घडण घडली तुमची, त्या जडणघडण घडता घडता जे जे लोक तुम्ही संपर्कात आले, त्या प्रत्येकाला काही काही त्यांच्यामधलं चांगलं वाईट ऑब्झर्व करून काय केलंय, मी म्हटलं होतं सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट कळत नाही. काय म्हटलं होतं पहिल्यांदा, की सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट नाही कळत. मग त्याला जे आवडतं आहे तो काय घेतो? सगळंच घेतोय. पण तेव्हाही तुम्हाला जर व्यवस्थित ट्रेनिंग दिला गेलं असेल, की आईने जर सांगितले की वस्तू जिथल्या तिथे ठेव, ते मुलं काय करतात, स्कूलमधनं आल्यानंतर आपली बॅग जागेवर ठेवतात. ज्या आईने ते ट्रेनिंग दिलाय की मला आवडत नाही, तू स्कूलमधनं कपडे काढून ठेवायचे, बॅग जागेवर ठेवायची आहे, जिथली वस्तू तिथे ठेवायची, आणि कोणाच्या घरी गेल्यानंतर कोणत्या वस्तूला हात लावायचा नाही. ट्रेनिंग देतो ना आपण, एक आई म्हणून जेव्हा आपण होतो, किंवा एक वाईफ म्हणून, किंवा कुठलीही स्त्री जेव्हा घर सांभाळत असते, तेव्हा या पद्धतीने वाटते की नाही, तिचं वागणं कसं असतं, याच पद्धतीने असतं की घर स्वच्छ राहिलं पाहिजे, अचानक कोणी आलं तर. मग आपण ट्रेनिंग देताना मुलांनाही हेच म्हणतो. मग त्यांच्या डोक्यात काय असतात, त्या गोष्टी फिट झालेल्या असतात, आणि त्या कुठे असतात फिट? त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. ठीक आहे? सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी 80 to 90% काम करत असतो, आणि कॉन्शियसली माइंड खूप कमी काम करतो, ते म्हणजे 5 to 10%. म्हणजे आता मला इच्छा आली की मी पाणीपुरी खाऊन 5 मिनिटाचं काम आहे, तेवढं मी करेल आणि मोकळी.
पण मी 24 तास पाणीपुरीचा नाही ना विचार करत. 24 तास मी खाण्याचा विचार नाही करत ना. मग तात्पुरती गोष्ट आहे ती, शॉर्ट टर्म मेमरी आहे. बरोबर. पण जर पाणीपुरी खाता खाता माझं कुणाशी तरी तिथे भांडण झालं, पाणीपुरी खाता खाता काही घटना घडली, तर ती माझ्या कुठेतरी स्टोअर होते. होते ना. त्या पाणीपुरी खाताना मी ऍक्सिडेंट बघितला, मला फार वाईट वाटलं, मला फार दुःख झालं, त्या सगळ्या घटना कुठे होतात? कुठेतरी स्टोअर होतात ना. कळतंय? ते आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. येस. मग आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग कसं देणार आहे? वे टू ट्रेन अवर सबकॉन्शियस माइंड. आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देताना 3 पद्धतीने आपण ट्रेनिंग देऊ शकतो. सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी 3 पद्धत आहे. कुठे आहे? 3 पद्धत. वेज टू ट्रेन अवर सबकॉन्शियस माइंड इज, फर्स्ट आहे अफर्मेशन्स. कुठे आहेत अफर्मेशन्स? पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देऊ शकता. व्हिज्युअलायझेशन करून तुम्ही ट्रेनिंग देऊ शकतात आणि मेडिटेशन करून ट्रेनिंग देऊ शकता. कोणत्या कोणत्या आहे? पॉझिटिव्ह अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. कळतंय? हे समजलंय? रेडी आहात का? तुम्ही आहात माझ्यासोबत? इथपर्यंत समजलं आहे? नक्की. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला कशा पद्धतीने ट्रेन करतो? येस. मग आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहे. सबकॉन्शियस माइंड सांगण्याचा उद्देश एकच, की आपलंच माइंड असतं, आपल्याच सगळ्या गोष्टी आहे, हत्यारही आपल्याकडेच आहे. फक्त आपल्याला काय करायचे आहे? त्या हत्यारांचा वापर एक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी करायचा आहे. की माझं आयुष्य मला माझ्या परीने जर जगायचं आहे, तर त्यासाठी मला काहीतरी अचीव करावं लागेल आणि अचीव करताना काहीतरी स्टेप मला घ्यावा लागतील. बरोबर ना. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण हे नेहमी ऐकतो. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ. प्रत्येक वेळा म्हटलं जातं, ऐकलं जातं आणि ते आपल्यामध्ये स्टोअर होतं, कधी नाही होत. पण ह्या सगळ्या ज्या सिच्युएशन मधनं आज जे माझं आहे, माझी प्रेझेंट स्टेट आहे, त्या प्रेझेंट स्टेटला मला शिफ्ट केल्याशिवाय, मला बदलल्याशिवाय, मला काहीतरी ट्रेनिंग दिल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय मी बदलणार नाही आहे. म्हणून हे ट्रेनिंग घेताना लक्षात गोष्ट ठेवायची आहे की आपलं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. यू आर फुल्ली प्रेझेंट हिअर. तुम्हाला नाही कळालं तर मला पुन्हा विचारा की मॅम हँड रेस करा, मॅम मला नाही कळालं. पण हे आपण जर स्वतःची, आज तुम्ही काय करता आहे, तुम्हाला काय करायचं आहे की आज तुम्हाला ह्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी घ्यायची आहे की मी माझ्या आनंदासाठी आजपासून इतरांना कारक ठेवणार नाही. आजपासून मी हे ठरवत आहे की मी माझं सगळं नोट डाऊन करणार. प्रत्येक दुःख, प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक वाईट प्रसंग, प्रत्येकाचा राग आलेला आहे, त्या सगळ्या घटना नोट डाऊन करणार आणि सलग 21 दिवस मी त्याची प्रॅक्टिस करणार. काय करणार आहे? 21 दिवस मी त्याची प्रॅक्टिस करणार आणि ते जाळून टाकणार. छोटी ऍक्टिव्हिटी आहे, तुमच्यासाठी करायची. आपण बऱ्याच वेळा आपल्याला वेळ द्यायचा आहे म्हणून बऱ्याच गोष्टी करतो. मूवीला जाऊन येतो, शॉपिंग करतो, पार्लरला जातो. फक्त ही आपला आनंद, कुठेतरी आपली मेंटल स्टेट पण महत्वाची आहे, हे समजून घ्यायचं आज आपण. कळतंय? रेडी आहात ना तुम्ही? येस. नक्की होईल ही छोटीशी ऍक्टिव्हिटी. व्हेरी गुड. आज चला सगळ्यांनी एक आपल्या पाठीला एक शाबासकी द्या बरं. जे प्रेझेंट आहे त्यांनी कॅमेरे ऑन केलेले आहे आणि स्वतःसाठी एक पाऊल उचललंय. त्यांनी, आपण हे करतच नाही की स्वतःची शाबासकी. प्रत्येक वेळा काय करतो की त्यांनी मला अप्रिशिएट केलं पाहिजे, तिने मला अप्रिशिएट केलं पाहिजे, माझ्या सासूनी माझं कौतुक केलं पाहिजे, माझ्या नवऱ्यानी, माझ्या मुलांनी माझं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक वेळा आपली स्टेप काय असते? कोणाकडनं तरी अप्रिसिएशन भेटलं पाहिजे. म्हणजेच काय? आपल्यामध्ये सेल्फ लव्हची कमी आहे. स्वतःबद्दलचं प्रेम, प्रेम व्यक्त करायला आपण इतरांकडे भरपूर वेळा जातो, भरपूर वेळा त्याच्या बदल्यात अपमान सहन करतो. पण स्वतःचं अप्रिशिएशन कधी येतं? तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल प्रेम व्यक्त कराल, तेव्हा तुम्हाला इतरांच्या अप्रिसिएशनची गरज नाही पडणार ना. का वाटतं त्यांनी माझं कौतुक करावं? तुम्ही कुठेतरी कमी आहात का? नाहीये ना. मला जेव्हा ईश्वराने निर्माण केलं होतं तेव्हा मला या सगळ्या गोष्टी नव्हत्या. जेव्हा मी यांच्या संपर्कात आली तेव्हा वाटायला लागलं, कारण मी सेल्फ डाऊट करते. आज मी ज्या परिस्थितीत आहे, मला माझ्या दिसण्याचा कुठेतरी व्यंग वाटतो, माझ्या असण्याचा कुठेतरी माझ्यात काहीतरी कमी वाटते आहे.
आणि मला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे ही भावना येते. का येते ही भावना? याचं कारण काय आहे? कारण मी अपेक्षा करते. बरोबर ना? मला असं वाटतं की त्यांनी प्रेम केल्यावर मी चांगली आहे. त्यांनी मला चांगलं म्हटलं, माझ्या सासूनी माझं कौतुक केलं म्हणून मी चांगली वागणार आहे. असं होणार आहे का? तुम्ही एक माणूस म्हणून जेव्हा स्वतःचा विचार करा की मी माणूस म्हणून आहे, माझ्याही मनात कुठेतरी एक आत्मा आहे आणि त्यालाही आनंदाची प्रेमाची गरज आहे. आहे ना? तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एक स्टेप पाऊल समोर उचलाल आणि याचा तुम्हाला रिझल्ट काय जाणवणार आहे की मलाच मी गवसली जणू नवीन मी. मला काय पाहिजे आहे? सेल्फ प्रेम. मला स्वतःला बद्दलच एक स्वतःला जो डाऊट करते मी, तो मला रिमूव्ह करायचा आहे. मला माझी जी स्टेट आहे मला चेंज करायची आहे. मी ज्या परिस्थितीत आज आहे त्या परिस्थितीतून मला माझ्यासाठी बाहेर पडायचंय. कोणासाठी बाहेर पडायचंय? स्वतःसाठी पडायचंय. कोणी म्हणतं म्हणून मी बाहेर पडेल, कोणी म्हणते म्हणून मी हे करेल, असं नाही होणार. कळतेय? मला कशासाठी करायचंय? माझ्यासाठी करायचं आहे. येस? कळतंय? रेडी आहात? येस? माझ्यासोबत आहे इथपर्यंत? पहिली ऍक्टिव्हिटी आपली झालेली आहे, ती मी तुम्हाला सांगितली आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी आता तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. तो कागद आपल्याला फाडून ठेवून द्यायचा आहे आणि रात्री जाळायचा आहे. ठीक आहे? दुसऱ्या, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे? दुसरी ऍक्टिव्हिटी आपण करत आहोत. माझ्यासोबत आहात असाल तर माझ्या सोबत या. इकडे तिकडे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जाऊ नका देऊ आणि तिथे लिहा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक्झॅक्टली काय पाहिजे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे आहे? तृप्ती मॅम, साधना मॅम, वीना मॅम. ज्यांना खरंच आपली ग्रोथ करायची आणि जे खरंच रेकीमध्ये इंटरेस्टेड आहे, थोडी मी स्टिक बोलते आहे, त्यांनी खरंच तुमचा पण टाइम वेस्ट नका करू आणि माझा पण नका करू. आपण इथे एनर्जीच्या सेशन मध्ये आलोय की नाही? आपल्याला नवीन ऊर्जांना समजून घ्यायचं आहे, नवीन शिकायचं आहे. तेव्हा आपण इंटरॅक्शन करायचंय. जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, ज्यांचं मी समजू शकते, जे मला मेसेज केलं आहेत त्यांचं मी समजू शकते आणि त्यांना मी रेकॉर्डिंग पण देईन. बरोबर? थोडं रूढ वाटेल पण आपण जेव्हा, बघा, प्रत्येकाला माहितीये की माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे. माहितीये? माहिती आहे ना? पण माझ्या अकाउंट मधला बॅलन्स मला जर माहिती आहे पण माझ्याकडे असणारा वेळ मला माहिती नाहीये. माहितीये का? नाही माहितीये. मग या वेळेला महत्व द्यायला पाहिजे. आपल्याला काय करायचंय? तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही इथे करता आहात, तर तुम्ही शिकून घ्या. समोरच्या जर आपल्याला 10 दिवसाचं कुठली तरी आपल्याला नवीन गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळते आहे, तर त्याचा आपण काय करून घ्यायला पाहिजे? पूर्णतः वापर करून घ्यायला पाहिजे. येस. आता व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. झालंय? सगळ्यांचं झालंय? कादंबरी मॅम, सायली मॅम, रवीना मॅम, स्वाती मॅम, शिवानी मॅम. येस. दीपाली मॅम. येस. हे का लिहायला सांगितलं? मी पहिल्यांदा तुम्हाला एक पॉइंट सांगितला होता, व्हॉट यू फोकस ऑन. ओके. पीस पाहिजे, हेल्थ पण पाहिजे, स्ट्रॉंग माइंडसेट पाहिजे आणि रिड्यूस स्ट्रेस. ठीक आहे? ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. तर तुम्ही काय करायला पाहिजे? पहिल्यांदा मी सांगितलं की व्हॉट एक्झॅक्टली तुम्ही का बरं सांगितलं? प्रत्येक वेळा मला काय पाहिजे हे जोपर्यंत माहिती नाही पाहिजे पडत, तिथे मी स्टेप उचलणार नाही.
बरोबर. मला एक्झॅक्टली लाईफमध्ये काय पाहिजे, मला जर पुढच्या याच्यामध्ये मला माझं जर 25 लाखचं एम आहे, मला जर माझ्या आयुष्यात तेवढं पाहिजे तर मला काहीतरी करावं लागेल ना. मला या माझी जी आत्ताची जी पोझिशन आहे किंवा स्टेट आहे तिथून काहीतरी बाहेर पडावं लागेल. राईट. मला जर माझे रिलेशन चांगले पाहिजे आहे तर मला कम्युनिकेट करावं लागेल ना. कुठेतरी माझा इगो मधात येतो आणि मी कम्युनिकेशन तोडते. मला काय करावं लागेल, कुठेतरी डाऊन टू अर्थ यावं लागेल. मला जर मला माझं फिजिकल हेल्थ महत्वाची आहे तर मला कुठेतरी माझ्या फिजिकल हेल्थसाठी गोष्टी काय आहे कारणीभूत, मग मी योगा करायला पाहिजे, मी वॉक करायला पाहिजे, मला माझ्यासाठी एक स्टेप उचलावं लागेल. जेव्हा ईश्वर म्हणतो की तू स्वतःसाठी एक स्टेप उचल, काय म्हणतो ईश्वर, ती युनिव्हर्स म्हणते की तू तुझ्यासाठी एक पाऊल उचल, तुझे पुढचे पाऊल टाकायला मी कारणीभूत आहे. तू त्याच्या समोर जी ईश्वर गुरु जे जे भगवंत आहे तुमचा, ईश्वर गॉड अल्लाह, तुम्ही ज्या काही ईश्वराला मानता, जो काही तुमचा धर्म आहे, पंथ आहे, ज्या ईश्वरांवरती तुमची श्रद्धा आहे, तो म्हणतो तू फक्त एक पाऊल माझ्याकडे टाक, तुझ्यासाठी मी पुढचे सगळे पाऊल चालायला तयार आहे. पण माणसांकडनं काय होतं की स्वतःचा विचार करत नाही आणि चुकतात गोष्टी. जेव्हा तुम्ही स्वतःवरती फोकस करणार तेव्हा काय होणार, तुमच्या गोष्टी तुमच्या मार्गाने आणि तुमच्या इच्छेने पुढे जातात. जेव्हा इकडे गावकाव चुचू, इकडची कावकाव चुचू, ह्याच्या घरी गाडी घेतली, याच्या घरी हे घेतलं, ह्याचं चाललंय, याच्याकडे असं आहे, याच्या सासा सुनाचे, जेव्हा आपला फोकस शिफ्ट होतो, जर माझ्या लाईफ पासून फोकस शिफ्ट होतो, तेव्हा माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या आहे किंवा मला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळत नाही, त्यामध्ये डिले निर्माण होतो. आणि जेव्हा मी एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला माझ्या पुढच्या आयुष्यात येत्या 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये आणि वर्षभरामध्ये काय पाहिजे, पुढच्या 5 वर्षाचं माझं गोल काय आहे. नवीन वर्षात आपण खूप संकल्प करतो पण ते उतरवत नाही. करतो ना की मला वजन कमी करायचं आहे, माझं 10 किलो वर्षभरात वजन कमी होणार आहे, मी डाएट फॉलो करणार आहे, मी बाहेरचं फास्ट फूड खाणार नाही, आणि नंतर बरं दुसऱ्या दिवशी कोणीतरी पार्टीला बोलवतो आणि आपण भरपेट खाऊन येतो. अरे काय फुकटची तर पाळची होती, होती ना. अरे त्याच्याकडे पार्टी होती, त्याच्याकडे डोहाळे जेवण होतं, त्याच्याकडे हे आहे, मस्तपैकी ताव मारून यायचा. होतं ना असं, सगळ्यांचं होतं. पण आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या गोलचा विचार करता आहात, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, मी यासाठी लिहायला सांगितलं. आपल्याला आपले गोल्स लिहिताना मी छोटी गोल मास्टरीचं माझं मोठं सेशन आहे, त्यातला तुम्हाला छोटा पार्ट सांगते आहे. आपले गोल डिसाईड करताना आपल्याला काय करायचं आहे की मला माझ्या 3 महिन्यांचे गोल सेट करायचे. तुम्ही जे लिहिले आहेत, मग मला 3 महिन्यात काय पाहिजे, मला 6 महिन्यात काय पाहिजे, मला वर्षभरात पाहिजे, आणि मला येत्या 5 वर्षात काय पाहिजे, हे डिसाईड करायचं. काय करायचंय आता, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट तुम्ही लिहिलं, त्याला आपल्याला डिव्हाइड करायचंय. काय करायचंय, डिव्हाइड करायचं आहे. मी 3 महिन्याच्यासाठी माझ्यासाठी काय टार्गेट देणार आहे. जसं मार्केटिंग कंपनीमध्ये बघा, त्यांना दर महिन्यात टार्गेट दिलेलं असतं, असतं ना. नाही नाही तुमचा एवढा सेल झाला पाहिजे, नाही नाही इतके कस्टमर आले पाहिजे. नेटवर्क मार्केटिंग मध्ये पण त्याच पद्धतीने, नाही नाही तुम्ही एवढे क्लायंट केले पाहिजे, असतं ना. त्याच पद्धतीने मी माझ्यासाठी टार्गेट हे देणार आहे की माझ्या 3 महिन्यांचे गोल काय राहणार, माझ्यासाठी 6 महिन्यांचे गोल काय राहणार, आणि वर्षभर आणि 5 वर्ष. तुमच्या गोलला 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. किती, 4 भागात डिवाइड करणार. 4 भागामध्ये डिवाइड करताना माझे वर्षभराचे गोल काय राहणार. आज आपल्याला एक प्रत्येकाने डायरी घ्यायची आहे. काय घ्यायची आहे, डायरी घ्यायची आहे. ज्या नोट्सच्या डायरीमध्ये लिहित आहात तरी चालेल, त्याच्या पेजवरती 3 महिन्यांचे गोल, 6 महिन्यांचे गोल, वर्षभराचे गोल आणि 5 वर्षाचे गोल, असं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं शेड्यूल करायचं आहे. की मला 3 महिन्यात, मी आज 0 पोझिशनवर असेल आणि मला इंडिपेंडंट व्हायचंय, तर या 3 महिन्यामध्ये मी कुठली स्किल एक्वायर करेल की मला पुढच्या 6 महिन्यात काहीतरी इन्कम जनरेट करता आलं पाहिजे, म्हणजे मी जॉबला लागली पाहिजे किंवा मी बिझनेस सुरू केला पाहिजे किंवा काहीतरी नवीन गोष्ट शिकून मी त्याचा काहीतरी उपयोग करता आला पाहिजे. आणि त्यानंतर वर्षभरात मी तिथे अचीव झाली पाहिजे की मी 0 इन्कमवर असेल तर कमीत कमी 10,000पर्यंत पोहोचली पाहिजे, 15,000पर्यंत मला नोकरी लागली पाहिजे. हे झालं माझं फायनान्शियल ग्रोथ. काय आहे हे, फायनान्शियल गोल. माझं रिलेशनशिपचं गोल असेल की माझ्या आज माझ्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, मग मी
या 3 महिन्यात कसं करणार, काय पाऊल उचलायला पाहिजे मी, हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. मला 3 महिन्यामध्ये डाएटचं गोल असेल, हेल्थचं गोल असेल, तर मी थोडं थोडं काम करणार. सॉरी, मी काय करणार, थोडं थोडं काम करणार. माझ्याकडनं एकदम होत नाही, मग मी माझं डाएट वरती, मी जर 2 पोळी खात असेल तर थोडीशी कमी करेन. काय करणार, डाएट वरती मला काम नाही करतात, मी बाहेर जेवायला गेली ना, तिथे मी 2 पोळी खात असेल तिथे थोडीशी पोळी कमी करणार. मी फास्ट फूड खायला गेली, पाणीपुरी खाल्ली, तर मी शेअरिंग मध्ये खाईल. काय करणार, मला जर बाहेर खायची इच्छा झाली, मला माझं हेल्थ गोल मेंटेन करायचं आहे, तर थोडासा कंट्रोल. मग मी 3 महिन्यात किती कंट्रोल करू शकते, मग मी 6 महिन्यात किती कंट्रोल करू शकते, हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. हे मी उदाहरण तुम्हाला डाएट किंवा का सांगितलं, की हा जनरिक प्रॉब्लेम झालाय, बरोबर. मग स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. हे तुमच्या सगळे गोल कशासाठी आहे, की मला फायनान्शियल प्रॉब्लेम पण पाहिजे. मी जे शिकवणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती सोयीस्कर जाणार आहे, ती प्रत्येक गोष्टीवरती लागू पडणार आहे. ह्या पुढचं 10 दिवसाचं सेशन तुम्हाला प्रत्येक आयामावरती. रेकी जेव्हा आपण शिकतो आहे, ही रेकी पहिली लेवल आपल्याला काय म्हणतात, त्याला शोधन क्रिया म्हणतो. याला म्हणतात शोधन क्रिया. यामध्ये आपण काय करतो, स्वतःचा शोध घेतो पहिल्यांदा. रेकी पहिली लेवल आपल्याला काय करते, स्वतःचा शोध घ्यायला कारणीभूत करते, आपल्याला एका दिनचर्येत बसवते आणि मग जीवन जगण्याची कला शिकवते. रेकी पहिली लेवल आपल्याला काय करते, आपल्याला जीवन जगण्याची, रेकी दुसरं तिसरं काहीच नाही, पहिल्या लेवलमध्ये आपण काय करतो, कुठल्या पद्धतीने मी माझं जीवन जगणार आहे, माझ्या जीवनाला मी कुठल्या आयामात बसवणार आहे, हे रेकी आपल्याला पहिल्या लेवलला शिकवते. त्यानंतर रेकीमध्ये आपण काय शिकणार आहे, मी सेल्फ हील, स्वतःच्या प्रॉब्लेमला, मग माझा फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे, माझा इमोशनल प्रॉब्लेम असू दे, माझा स्पिरिच्युअल प्रॉब्लेम असू दे, इकॉनॉमिकल असू दे, किंवा मेंटल हेल्थ इश्यू असू दे, तो मी माझ्या पहिल्या लेवलमध्ये काय शिकेल, की मी हे सगळे स्वतःच्या प्रॉब्लेम म्हणजे सेल्फ हिलिंग मी पहिल्या लेवलला शिकत असते. काय शिकणार आहात तुम्ही, समजलं. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, भावनिक प्रत्येक आयामावरती रेकी काम करते. आणि तुमचे हेल्थचे, फायनान्शियलचे आणि रिलेशनशिपचे जे काही सफरिंग आहे, ते आपण पहिल्या लेवलला काय करत असतो, सॉल्व्ह करत असतो. पहिल्या लेवलची जेव्हा आपली 21 दिवसांची आपण साधना करतो, त्या सगळ्या पहिल्या लेवलला आपण पहिले स्वतःला हील करत असतो. रेकी पहिली लेवल ही फक्त स्वतःसाठी आहे, की स्वतःला मी माझं परिपूर्ण करणार, स्वतःच्या ऊर्जा वाढवून घेणार, आणि नंतर मी पुढे इतरांचा विचार करेन. तुम्ही हे इथे आज आले आहात, तर तुम्ही स्वतःहून नाही आले, माहितीये. रेकीला जेव्हा आपल्याला जाणून घ्यायची इच्छा होते ना, ते ब्रह्मांड तुम्हाला इथे आणत असतं. ते ईश्वर आहे, जो काही तुमचं वरचं काहीतरी मानतात युनिव्हर्स आहे, त्या युनिव्हर्सने तुम्हाला इथे आणलंय. कोणीच इथे स्वतःहून आलेलं नाहीये. तुम्ही एक माध्यम बनणार आहे, की जेव्हा रेकी तुम्हाला शिकायची इच्छा होते, तेव्हा तुम्ही एक माध्यम बनण्याला ईश्वराने तुमच्यामध्ये ते गुण बघितलेत, की तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, की तुम्ही स्वतःच चांगलं केल्यानंतर इतरांची मदत करायला तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. इथे रेकीमध्ये आपल्या ग्रुपमध्ये पण भरपूर लोक आहेत, 100 लोक ऑलमोस्ट प्रत्येक याच्यामध्ये आहे, 100-150 लोक आहेत, एंट्री झालेल्या आहे 150 लोकांच्या. प्रत्येकाने नाही जॉईन केलं ना, प्रत्येक जण नाही आलं इकडे, प्रत्येकाला तेवढं वाटलं नाही. का, कारण की तुम्हाला पर्टिक्युलरली ईश्वराने सिलेक्ट केलं आहे, की मी माझं कुठेतरी पहिले चांगलं करणार, आणि माझ्या पहिल्यांदा कुठेतरी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, आणि त्यानंतर मी कुठेतरी तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, तुम्ही कुठेतरी तेवढे रिस्पॉन्सिबल आहात, की स्वतःसोबत इतरांची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात. तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, म्हणून ईश्वराने तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. कळतंय. येस. कोणी स्वतःहून इथे येत नसतं. जेव्हा आपल्याला रेकीचं शिकायला मिळतं ना, रेकी ऊर्जा त्यांच्यासोबतच पोचतात ज्यांना त्याची गरज आहे, आणि ज्यांच्या मार्फत लोकांचं चांगलं होणार आहे. कळतंय. येस.
आपल्याला आपले गोल्स काय करायचे आहे, 4 भागात डिव्हाइड करायचे आहे, हे इथपर्यंत समजलंय. आणि उद्या आपल्याला, उद्या तर आपला संडे आहे, उद्या चल सुट्टी आहे क्लासला. आपण मंडे पासून आपलं सेशन सुरू करणार आहे. आज जस्ट इंट्रोडक्टरी सेशन होतं की तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे, तुम्ही कुठे काय बघता आहात आणि तुमचे प्रॉब्लेम्स कुठे सॉल्व्ह करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगितले. आणि तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या सोबत तुम्हाला काय करायचंय की आपला रस्ता दाखवणारा तर आहे, पण मला रस्त्यावरती जायचं कुठे हे माहिती पाहिजे. मी तुमचा हात पकडून रस्त्यात घेऊन जाईल आणि मी तुम्हाला चॅलेंज देते की 10व्या दिवसानंतर तुम्ही कुठेतरी ट्रान्सफॉर्म झालेले असाल. माझ्या मागच्या बॅच मधले कोण आहे इथे आज? हा, स्वप्नाली मॅम रिपीटर्स आहे. तुम्ही आज त्यांची मुलगी बसली आहे, अनम्यूट करा. मॅम, तुमचा कसा अनुभव होता मागच्या 10 दिवसांचा? स्माइली इव्हिनिंग स्माइल मॅम. इव्हिनिंग. बोला. खूप छान अनुभव होता मॅडम. खूप छान कसं वाट वाटलं. कसं खूप वाटलं छान तुम्हाला? वाटलं. एक म्हणजे वेगळ्याच गोष्टीची म्हणजे ओळख झाली आणि नवीन गोष्टी शिकायला मिळाली. जसं तुम्ही म्हटलंय की आपण रेकीला शोधत नाही, रेकी आपल्याला शोधते, तसंच माझ्या बरोबर झालं. मी बऱ्याच दिवसापासून नुसतं बघत होती, पण मी तुमचा सेशन जॉईन केला आणि मला खूप डीप मध्ये पण माहिती भेटली. पण बऱ्याच गोष्टी सुटल्यामुळे मी परत रिपीट केलं आणि मी दिदीलाही बसवलंय त्यासाठी. हो, आणि मी त्यांना म्हटलं होतं लास्ट सेशन जेव्हा कम्प्लीट झालं होतं ना, की हिला मे महिन्यात बसवा, हिची 9वीची एक्झाम आहे. पण ती आज तरी बसली आहे. ती येस, म्हणते व्हेरी एका गुड. तासात गोष्ट आहे, मी करेल ऍडजस्ट. येस, ठीक आहे. वेलकम. तुझं पण खूप स्वागत आहे. पण अभ्यासावर फोकस कर बाळा. हा. हो. येस, आता एक्झाम महत्वाची आहे की नाही? मी तर तुला नेहमी शिकवायला तयारच आहे. हो. येस. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू बेटा. बघा, म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं त्यांची मुलगी आता 9वीला आहे आणि तिची एक्झाम पण आहे. आता एप्रिल महिन्यात प्रत्येकाची एक्झाम असते. पण तिला इतकं आवडलं की मॅम मी जॉईन करणार. तर रेकी कसं असते, तुम्हाला रेकी देता देता तुम्ही घेता घेता थकाल, पण रेकी देता देता थकत नाही. तुम्हाला रेकीचा इतका छान अनुभव येतो, इतका छान आणि इतका सुंदर प्रवास आहे की तुम्हाला खरंच 10 दिवसानंतर खूप फ्रेश वाटणार आहे. की तुमची जी आत्ताची सध्याची कंडिशन आहे, सध्याची जी स्टेट आहे, ती 101% चेंज होईल. कळतंय? रेडी आहात का तुम्ही सगळे या ऊर्जांना जाणून घेण्यासाठी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. रेडी आहात? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. श्वास आहेत का सगळ्यांची चालू? घ्या बरं, एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. आहे ना सुरू? हा प्राणवायू प्रत्येकामध्ये आहे की नाही? मग या प्राणवायूला जसा ज्या श्वासांसाठी लागणारा वेळ माझ्याकडे आहे, प्रत्येकाकडे आहे ना श्वास, ओके. मग तो वेळ जसा मी गेलेले श्वास मी परत आणू शकत नाही आणि श्वासांसाठी लागणारा वेळ मी परत आणू शकत नाही, बरोबर? मग मला आज काय करायचं आहे, जिथे आहे तिथे 100% द्यायचे. मी आज जे शिकण्याची भावना दाखवत आहे, जी माझ्या प्रगतीसाठी देते आहे, मला फक्त तुमच्या या श्वासांची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. मला तुमच्याकडून तुमच्या या 10 दिवसाच्या श्वासांची 1 तास, जे तुम्ही 10 तास देणार आहे, आणि अट्युनमेंटचा जो काही राहणार आहे, तो अट्युनमेंटचा कधी कधी सेशन एक्सटेंड होतं, अट्युनमेंट साठी लागणारा तो 1 दिवस, तेवढी मला काय पाहिजे आहे? इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे. तुमच्या श्वासांची मला इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे, तीच माझी गुरुदक्षिणा राहणार आहे. कळतेय? ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्यासाठी करणार आहात का? तर तुमच्या लाईफमध्ये जे काही तुम्ही प्रॉब्लेमवर स्टक झाले आहे, तिथून तुम्हाला कुठे पडायचंय? बाहेर पडायचं आहे. तुम्हाला सेल्फ ग्रोथ पाहिजे, सेल्फ लव्ह पाहिजे, पाहिजे आहे ना प्रत्येकाला. आणि फायनान्शियल पण, ज्याचं अडकलेलं आहे की मी आज कुठेतरी स्टक झालेली आहे, कुठेतरी कुठल्या तरी 3 इश्यू नाही आहे, तर तेव्हा तुम्हाला रेकी चूजच करणार नाही. तुमच्या लाईफमध्ये हे कुठेतरी प्रत्येकाच्या लाईफमध्ये इश्यू आहे, म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलोय. मग मी इथपर्यंत पोहोचली आहे, तर मला 10 दिवसांमध्ये टीचर कडनं, बघा, एक क्युरियस स्टुडंट कसा असतो ना, हा प्रश्न विचारणार, तो प्रश्न विचार, प्रत्येक गोष्टीमध्ये जाणून घेणार की मॅडम मी याचं उत्तर कसं शोधू, मला सांगता का थोडंसं?
या पद्धतीने जेव्हा आपण शिकण्याची आणि भावना दाखवून तेव्हा गुरु काय करत असतो माहितीये, प्रत्येक वेळा जास्त जास्त देण्याचा प्रयत्न करतो. नाही, माझ्या स्टुडंट पर्यंत प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट स्टेप बाय स्टेप पोहोचली पाहिजे. त्याला गणित सोडवताना ती प्रत्येक गोष्टीची मेथड जी असते ती समजली पाहिजे. बरोबर ना? तुम्ही जितका इंटरेस्ट दाखवणार आहे तेवढाच इंटरेस्ट तुम्हाला या ऊर्जा देतील आणि माझ्याकडनं आपोआपच तेवढं होईल. होईल की नाही? जसं मॅडम म्हटलं की मॅडम भरपूर देता, तुम्ही घ्या माझ्याकडून. फक्त मला तुमच्या वेळेची आणि तुमच्या डेडिकेशन पाहिजे. तुमच्या वेळेची इन्व्हेस्ट, तुमचं डेडिकेशन याच पद्धतीने की तुम्ही कॅमेरा ऑन करून इथे बसा. आपण सगळे लेडीज बसले आहोत, आपण एकमेकांना जज करायला नाही, आपण एकमेकांची प्रगती करायला इथे बसलोय. कशासाठी बसलोय? मी कशी दिसते, मला चष्मा आहे हे मला बघायचं नाहीये आणि मला कोणी जज करेल याची पण मला काही वाटत हे नाहीये. मला काय करायचं आहे की कुठेतरी तुमच्या लाईफ मध्ये एका सकारात्मकतेची, एका पॉझिटिव्ह विचारांची पेरणी केली तरी मला धन्य वाटणार. आणि तुम्ही एक छोटासा बदल तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झाला, तीच माझी काय राहील, गुरुदक्षिणा राहणार आहे. जर माझ्यामुळे तुमच्या आयुष्यातलं एक छोटस दुःख जरी दूर झालं तरी मी खूप ब्लेस्ड आहे. कळतंय? तर हे डेडिकेशन मला तुमच्या सर्वांकडनं पाहिजे आहे. थँक्यू. आज ह्या सेशनला ज्यांनी स्वतः एक स्टेप पाऊल उचलली, शक्य नव्हतं ज्यांना, त्यांचे पण मी आभार मानते. आणि ज्यांनी स्वतःला आज थोडंसं प्रायोरिटी दिली, स्वतःसाठी एक पाऊल उचललं, त्या सगळ्यांचे मी आभारी आहे. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांड, ईश्वर गुरु आणि सगळे देवादिदेव तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आत्मवंदन, आत्मनमस्ते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानात ठेव. धन्यवाद. थँक्यू सो मच.